नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राजापूर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात. इनोव्हा, ह्युंदाई आणि टेम्पोची जोरदार धडक. देवगड हापूस आंब्याच्या उत्पादनात मोठी घट. हवामान बदलामुळे आंबा बागायतदार अडचणीत. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा. प्रवास वेळेत 25 ते 30 मिनिटांची होणार बचत. राज्याच्या अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना. आणि कामगार दिनी सफाई दूतांचा मनसेकडून सन्मान. 25 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा करण्यात आला गौरव. संदीपदादा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार सोहळा. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. गंगातीर्थ परिसरात भरधाव वेगानं गोव्याच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ह्युंदाई कार आणि टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर इनोव्हा गाडी रस्त्याच्या साईड पट्टीवर जाऊन आदळली. त्यामुळे अपघात अधिक भीषण झाला. या अपघातात टेम्पोमधील एका नेपाळी व्यक्तीचा पाय गंभीर जखमी होऊन निकामी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतर जखमींबाबतची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला असून पुढील चौकशी सुरू आहे. काल सकाळी पहाटे एक क्रेन नेणारी ट्रक पलटी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे गोवा मुंबई लेनवर पलटी झाला होता. परंतु तो जड असल्यामुळे काल KCC कंपनीने प्रयत्न करून, नॅशनल हायवे अथॉरिटीने प्रयत्न करून आणि पोलिसांच्या मदतीनेही हायड्राची क्रेन लावली तरी पण तो ट्रक हललेला नाही. याकरता अपघात होऊ नये म्हणून सिंगल लेन करण्यात आलेली होती आणि त्या सिंगल लेनमध्ये आपण दोन्ही साईडला योग्य ते बॅरिकेटिंग लावलं होतं आणि चालकांनी काळजी घेण्याबाबत आपण सांगितलेलं, कळवलेलं. परंतु आज सकाळी बॅरिकेडकडे लक्ष न देता किंवा दिलेल्या सूचनांच्याकडे लक्ष न देता एक इनोव्हा गाडी जी की मुंबईच्या दिशेने जात होती ती बॅरिकेड बघून अचानक चालकाचा ताबा सुटून ती अपोजिट लेनला आली आणि अपोजिट लेनवर असलेली जी आपली 03 EF 5425 या गाडीला त्यांनी त्यांच्या डाव्या बाजूला, ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला डॅश दिली. त्यानंतर ॲपेमधील जे आपले नेपाळी कामगार आहेत जे आंबा तोड करण्यासाठी जात होते त्यांच्या ह्याला पण धडक दिली. यामध्ये इनोव्हा कारमधील 4 व्यक्ती आणि ॲपेमधील एक नेपाळी सम हे जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे उपचार चालू आहेत. साहेब, किती वेळ झाला अपघात होऊन? साधारण 7 वाजून 10 ते 15 मिनिटांनी. मग तेव्हापासून आतापर्यंत हायवे अथॉरिटीचा एकही म्हणजे कामगार आला नाही किंवा कॉन्टॅक्ट झालेला आहे. KCC कंपनीशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. हातखंबा टॅप जे आपली महामार्ग सुरक्षा व्यवस्था आपली आहे त्यांच्याशी पण झालेला आहे कॉन्टॅक्ट. ते 10 ते 15 मिनिटात आपल्या जागेवर पोहोचतील. मंडणगड तालुक्यातील मांदिवली उर्दू शाळेजवळ बॉक्साईट वाहतुकीबाबत गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीत शाळा सुरू आणि सुटण्याच्या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाते असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र समोर आलेल्या व्हिडिओत प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसत असून शाळा सुरू असतानाही वाहतूक सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच धूळ आणि आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. चौकशी दरम्यान दिलेली माहिती चुकीची होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शाळेच्या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश कठोरपणे लागू करावेत अशी मागणी केली जाते. तसेच संबंधितांवर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरते. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूर ते कोलाड दरम्यान भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
सलग सुट्ट्या, वीकेंड आणि उन्हाळी पर्यटन हंगाम यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा थेट परिणाम आता महामार्गावरील वाहतुकीवर होताना दिसत आहे. अनेक वाहन चालकांना तासनतास एकाच ठिकाणी थांबून राहावे लागत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि आवश्यक सुविधांची कमतरता जाणवत असल्याने प्रवाशांची गैरसोय अधिक वाढली आहे. याशिवाय रखडलेले महामार्गाचे काम, अपूर्ण उड्डाणपूल आणि अरुंद रस्ते ही देखील कोंडीची प्रमुख कारणे ठरत आहेत. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी वाढत्या वाहन संख्येमुळे परिस्थिती नियंत्रणात आणणं कठीण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि संयम राखावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोकणचा अभिमान मानला जाणारा देवगड हापूस आंबा यंदा मोठ्या संकटात सापडलाय. बदलत्या हवामानाचा परिणाम आता थेट आंबा उत्पादनावर दिसू लागला आहे. अवकाळी पावसाच्या सरी, वाढलेला उकाडा आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बागांमध्ये फळधारणा मोठ्या प्रमाणात घटली आहे. अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत केवळ 8 ते 30% आंब्याची आवक होत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटलेल्या उत्पादनाचा फटका आंबा बागायतदारांसोबतच कॅनिंग उद्योगाला देखील बसला आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे आमरस, पल्प आणि इतर आंबा प्रक्रियेसंबंधी उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या काळात आंबा आणि त्यापासून बनणाऱ्या पदार्थांच्या दरात वाढ होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. 70 ते 80% उत्पादन घटल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता या परिस्थितीत प्रशासनाकडून नेमकी कोणती मदत मिळते आणि देवगड हापूस या संकटातून कसा सावरतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला कनेक्टिंग लिंक असं संबोधित करत त्याचं महत्त्व अधोरेखित केलंय. हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणारा नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचं अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टीम, CCTV नेटवर्क आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. तसेच दर 300 मीटरवर कनेक्टर्स तयार करण्यात आल्याने अपघाताच्या प्रसंगी सुरक्षितता वाढणार आहे. सुमारे 7,000 कोटींच्या या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उद्योग, पर्यटक आणि वाहतूक क्षेत्रात नवे दरवाजे उघडणार आहेत. हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवान विकासाचा नवा टप्पा असल्याचं देखील मान्यवरांनी नमूद केलं आहे. पेणमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सफाई दूतांचा गौरव करण्यात आला. मनसे उपाजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेतील घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 20 ते 25 वर्षापासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अविरत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यामागे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. कार्यक्रमादरम्यान संदीप ठाकूर यांनी या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं कौतुक करत त्यांच्या सेवेमुळेच शहर स्वच्छ आणि निरोगी राहतं असं मत व्यक्त केलं. या सत्कारामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. अनेकांनी असा सन्मान याआधी कधीच झाला नव्हता अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचं नागरिकांकडून देखील स्वागत करण्यात येत आहे. जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. मुळातच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे, पक्षाचे नेते संदीप देशपांडे साहेब, तसेच रायगड संपर्क प्रमुख योगेश परुळकर, राजेश शिरोणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही कार्यक्रम साजरा करण्याचा सगळ्यांचा संकल्प होता. पण आम्ही पेण तालुक्यातील, पेण विधानसभेतील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला की कुठेतरी वेगळा आणि अनोखा असा कार्यक्रम करायला हवा की जे खरंच समाजातील जे घटक आहेत ते फार महत्वाचं काम करतात. अशा कामगारांचा, अशा घटकांचा आपण सत्कार आजच्या दिवशी करायला पाहिजे. तर त्याकरता आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. मुळातच पेण शहरातील जे गेल्या 20 ते 25 वर्ष जे घंटागाडीवरती जे स्वच्छता दूत म्हणून या शहरामध्ये ठिकठिकाणी सगळ्या प्रभागामध्ये जे स्वच्छतेचं मोठं काम करत असतात की शहरामधला जो कचरा असतो, जो कचरा कसा त्याचं
डम्पिंग ग्राउंड पर्यंत शहरातील कचरा गोळा करून सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत एक कचरा गोळा करून त्या डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचत असतात आणि ते एक मोठं असं मोलाचं काम करतात. आणि अशा कामगारांचा आपण का म्हणून सत्कार करू नये, कारण गेल्या अनेक वर्ष 20 ते 25 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाल आहे आणि त्यामध्ये कुठेतरी आपण त्यांचा सत्कार होणं फार गरजेचं आहे. कारण ही लोक आज जेव्हा काम करतात तेव्हा शहराचा हा आर्थिक पाया किंवा शहराची जी स्वच्छतेची इथे जी परिस्थिती आहे ही मजबूत बनते. ही फक्त आणि फक्त या घंटागाडीच्या कामगारांच्यामुळे, या स्वच्छता दूतांमुळे. आणि आम्ही आज त्यांना कामगार दिनानिमित्त एक छोटासा हा प्रयत्न केला की कुठेतरी त्यांचा सत्कार होणं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना कुठेतरी एक मान सन्मान देणं हा आमचा छोटासा प्रयत्न होता. आणि त्याकरता मी त्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पेणमध्ये ॲडव्होकेट अहद अधिकारी यांच्या नव्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन पार पडत न्यायसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यात आली. 1 मे रोजी आयोजित या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सतीश मुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट सतीश मुळे यांनी ॲडव्होकेट अहद अधिकारी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. न्यायालयीन क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत समाजाला न्याय देण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडावी असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरील बंदी उठवल्यामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. या उद्घाटन सोहळ्याला विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मुस्लिम समाजातील प्रतिनिधी, गणेश मूर्ती कारखानदार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी ॲडव्होकेट अहद अधिकारी यांना शुभेच्छा देत त्यांच्या नव्या कार्याला पाठिंबा दर्शवला. या उपक्रमामुळे पेणमध्ये न्यायसेवेचा विस्तार होऊन नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पेणच्या सर्व लोकांना मला आज मी शुभेच्छा देतो. अहद अधिकारी जो अधिवक्ता हा पेण शहराला जो भेटलेला आहे हा फारच एक उत्कृष्ट दर्जाचा अधिवक्ता भेटलेला आहे. आणि मला असं व्यक्त करताना काही वाटत नाही की त्याच्यासारखाच एक उत्कृष्ट दर्जेदार अधिवक्ता लोकांना इथं न्याय मिळवून देईल अशी माझी खात्री आहे. 1.5-2 वर्षापूर्वी इकडचे जे कारखानदार आहेत, जे गणपतीच्या मूर्त्या बनवतात POP, एक अशी वेळ आलेली करून POPच्या मूर्तीवर बंदी आलेली आहे असा सर्वांचा अभिप्राय झालेला. त्याबद्दल एक जनहित याचिकाही दाखल झालेली होती. आणि त्यावेळेस पेणची मूर्तिकार संघटना माझ्याकडे ज्यावेळी आली त्यावेळेस भरपूर पाणी वाहून गेलेलं आणि त्यांना असं वाटलं यांचे धंदे पाणी बंद होऊन जातील. पण त्यावेळेस आपण जी काही त्यांना मदत करू इच्छित होतो ती मदत केली. आणि आज याचा रिझल्ट असा आहे की आज POPच्या मूर्त्यावर बंदी नाहीये. फक्त POPच्या मूर्त्या समुद्रात विसर्जन करता येत नाही, नैसर्गिक स्तोत्रात विसर्जन करता येत नाही. POPची जी बंदी होती हा बद्दल ज्या लोकांच्या मनात जो एक चुकीची समज होती ती चुकीची समज निघालेली आहे. माननीय न्यायालयाने, उच्च न्यायालयाने ती समज काढून टाकलेली आहे. आणि आज मूर्तिकारांचे कारखाने चालू आहेत आणि त्यांचा धंदा बऱ्यापैकी पुढे चाललेला आहे आणि उत्सवही साजरा होत आहे. पेणमध्ये विक्रम मिनी डोअर इको मॅजिक चालक मालक संघटनेच्या वतीने धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम पाहायला मिळाला. श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या सहकार्यानं पार पडलेल्या शिबिराचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमाला चालक मालक आणि त्यांच्या कुटुंबियांसह प्रवासी वर्गाचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी भजन, सत्यनारायणाची आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संघटनेचे अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी अशा उपक्रमांमुळे चालकांमध्ये एकजूट वाढते आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते असं सांगितलं. कार्यक्रमाला प्रदीप म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, रमेश पाटील यांचा अधिक सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे धार्मिक वातावरणासोबत आरोग्य जनजागृतीला देखील चालना मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. महाराष्ट्र दिन त्यानिमित्त सारभाप्रमाणे सत्यनारायणची महापूजा पेण इको मिनोर चालक मालक संघटनेतर्फे आयोजित केलेली आहे. त्यानिमित्त नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आम्ही इथे आयोजित केले. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या विद्यमानाने आज इथे आरोग्य तपासणी केलेली आहे. चालक मालक संघटनेने आणि प्रवासी वर्गही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम आमचा यशस्वी केला आहे. गोव्यातील अल्टिन्हो येथे फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 किताब पटकावणाऱ्या साध्वी साहिल
यांचा सन्मान करण्यात आला। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करत तिच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे। या यशामागील मेहनत, समर्पण आणि उत्कृष्टता यामुळे तिने देशाचं नाव उंचावलं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी प्रमोद सावंत यांनी साध्वी साईल हिला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। आगामी मिस वर्ल्ड 2027 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना ती जागतिक स्तरावर यश मिळवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। या सन्मानामुळे साध्वी साईल हिच्या यशाला आणखी बळ मिळालं असून तरुणींमध्ये प्रेरणादायी संदेश पोहोचत आहे। तिच्या यशामुळे गोव्यासह देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालं आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।